येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या, नगरपालिकेच्या आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका आलेल्या आहेत. बांधवांना हात जोडून विनंती करतो की चूक निवडणुकीत केली ती चूक तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये करू नका. ते सांगण्यासाठी आज कार्यालयामध्ये आले. आया भूमी जर आपल्या सुरक्षित ठेवायच्या असतील तर येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरांची सत्ता आपल्याला गाव काढण्यासाठी निवडून लावावी लागेल. 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि 23 नोव्हेंबरला मोहोळ मतदारसंघासहित महाराष्ट्रामध्ये झालेल्या सर्व निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. मोहोळ मतदारसंघातील मायबाप जनतेनं दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये मतदान केलं. आम जनता रस्त्यावरती उतरली आणि तब्बल 31,000 मतांनी बाबासाहेबांच्या लेकराला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून पाठवलं. आणि म्हणून त्यावेळी दिलेला शब्द होता, ज्या वेळेला अमोल पाटील सरपंच यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं, दुष्काळाची दहाकता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोहोळ मतदारसंघामध्ये जाणवत होती. त्यावेळेला विक्रम चिरते सहित सर्व सहकारी, आपण विसर असाल, माझ्याकडे एक मागणी घेऊन आवा, आम्हाला काहीच नको, पण एक 100 खर्चातून बोर पाडून द्या. आपल्या भीमनगरमधील मायबाप जनता पाण्यासाठी टाके फोडते आणि डॉक्टर साहेब त्या अवस्थेमध्ये या भीमनगरला ताबडतोब एक बोरवेलचं मशीन पाठवून दिलं आहे. आणि बोरवेलचं मशीन पाठवल्यानंतर नीतीचा खेळ लगा होता, ताबडतोब पाणी लागलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मोटर टाकली, एक पाण्याची टाकी बसवली आणि माझ्या भीमनगरमधील तमाम जनतेचे तहान भागवण्याचं काम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजू खरे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलं. त्यावेळी डॉक्टर साहेब समाजाने मला आश्वस्त केलं होतं की उन्हाळ्यामध्ये, थंडीमध्ये ज्येष्ठ नागरिक जे आहेत यांचे अत्यंत हाल होत आहेत. सुंदर पद्धतीचं सुंदर असं समाजासाठी जर सभागृह तुम्ही दिलं तर किमान 50 ते 100 ते 200 लोक हे जर त्या सभागृहामध्ये पावसाचा निवारा घेऊ शकतील, एखाद्या गरीबाचं लग्न करू शकतील, एखाद्या देवळात विधीचा कार्यक्रम करू शकतील, समाज नेत्यांची कुठलाही कार्यक्रम करू शकतील, अशा पद्धतीचं एक सभागृह साहेब तुम्ही आम्हाला द्यावं. अमोल पाटील आपण आमदार नव्हतो, परंतु सामाजिक बांधिलकी जपणारा एक कार्यकर्ता होतो. आणि त्यावेळेला मी जाहीर केलं की या भीमनगरमध्ये सुंदर असं एक सभागृह बांधायचं आणि ते सभागृह निवडणुकीच्या अगोदर मी मंजूर केलं. कदाचित नीतीला असं वाटलं असावं, बांधल्या दिलेल्या सभागृहाच्या भूमिपूजन समारंभ
मला आमदार झाल्यानंतरच व्हावा म्हणून कदाचित आज मला कोरोनीला यावं लागलं आणि सुलभ पद्धतीचे सभागृह या कोरोनीमध्ये डॉक्टर अमर पाटील आपल्याला विनंती करतो, सार्वजनिक बांधकाम खात्याचा कुठलाही ठेकेदार असू द्या, त्याची मुलींचा केली जाणार नाही. चांगल्या पद्धतीचे चांगले दर्जेदार हे समाज भवन इथं बांधलं पाहिजे आणि लवकर त्याचा उद्घाटन सोहळा सुद्धा झाला पाहिजे. अशा पद्धतीचं अभिवाचन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. निवडणुकीमध्ये आपल्या भीमनगरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं. त्या प्रत्येक मतदान केलेल्या माझ्या मायबाप जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज इथे कोरोनीमध्ये आले. येणाऱ्या काळामध्ये भीमनगरचा चेहरा मोहरा बदलला जाईल, कोरोनी गावाचा चेहरा मोहरा बदलला जाईल. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या, नगरपालिकेच्या आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका आलेल्या आहेत. बांधवांना हात जोडून विनंती करतो की चूक निवडणुकीच्या निवडणुकीत केली ती चूक तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये करू नका हे सांगण्यासाठी आज कोरोनीमध्ये आले. आया बहिणी जर आपल्या सुरक्षित ठेवायच्या असतील तर येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरांची सत्ता आपल्याला गाव काढण्यासाठी निघून लावावी लागेल. विधानसभेमध्ये 31,000 त्यांचा पराभव केला. आता राहिला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि या निवडणुका अत्यंत मोलाच्या निवडणुका आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो की पंचायत समितीची निवडणूक असेल, जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, राजन पाटला सहित या बगलबच्चाला काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावा. बाबासाहेबांनी परिवर्तनासाठी आपल्या हातात दिलेला आहे की निवडणुकीच्या कालखंडामध्ये मतपत्रिका केल्यानंतर ना असं बटन दाबा की पंचायत समितीचा सदस्य आपला विचाराचा आला पाहिजे, जिल्हा परिषदेचा सदस्य आपला विचाराचा आला पाहिजे. जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत, बाबासाहेबांच्या लेकराला महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही पोहोचू शकला तर येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जर आपला कार्यकर्ता पंचायत समितीच्या सभागृहात गेला तर तो पंचायत समितीचा सभापती होईल. जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेला तर तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल. आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत मोलाची निवडणूक आहे. बाजूवडलो राणा विषय भीमनगरचा विक्रम तीर्थसर सर्व सहकार्यांना आश्वस्त करतो, तुम्ही कामाची यादी घेऊन या. येत असताना अमोल पाटील आपले जीवाभावाचे मित्र त्यांना बरोबर घ्या. येणाऱ्या काळामध्ये कोरोनीचा सहित भीमनगरचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम हा राजू करे स्वस्त बसणार नाही. या पद्धतीचं अभिवाचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि मी आपली होतो. जय हिंद, जय भारत.